Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of principles of marketing. Today's lecture, we are discuss the concept of IT marketing. Okay, today's lectures, we are discuss the concept of IT marketing. What is mean by IT marketing and how is used IT marketing in business organization. So, let's start. What is mean by IT marketing? ओके, आज आपण या लेक्चरमध्ये आय टी मार्केटिंग ही कॉन्सेप्ट काय आहे, ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मार्केटिंग ही कॉन्सेप्ट काय आहे त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मार्केटिंग म्हणजे काय ते पाहूयात. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ड्राइव्स innovation and innovation is the path to business success. Innovation in business has the same impact that steam had on the industrial revolution. Information technology drives innovation and innovation is the path to business success. ओके, एखादा बिझनेस असेल, एखादी ऑर्गनायझेशन असेल तर त्याचं सक्सेस नाव डेज सध्याच्या काळात ही फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे शक्य आहे. जर बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवायचे असेल तर त्या बिझनेसमध्ये जी काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून असे सक्सेस प्राप्त करता येते. आणि या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे वेगवेगळे इनोव्हेशन हे त्या बिझनेसमध्ये घडवून आणता येतात. त्यामुळे बिझनेस सक्सेस करायचा असेल तर या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची मोठ्या प्रमाणावर हेल्प होत असते. इन फॅक्ट इट्स हार्ड टू इमॅजिन एनी बिझनेस दॅट हॅज नॉट बेनिफिटेड फ्रॉम द डिजिटल रिव्हॉल्युशन. इवन समथिंग ॲज हँड्स ऑन ॲज ॲग्रिकल्चर युजेस कॉम्प्युटर्स, फार्मर्स यूज कॉम्प्युटर्स फॉर प्रोडक्शन रेकॉर्ड्स, फायनान्शियल प्लॅनिंग, रिसर्च ऑन टेक्निकल इश्यूज अँड प्रोक्युरमेंट. तर आता सध्याच्या काळामध्ये जे काही फार्मर्स आहेत ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये असे कॉम्प्युटर्स यूज केले जातात. आणि जे फार्मर्स आहेत ते अशा कॉम्प्युटरचा यूज करून ते जे काही प्रोडक्शन करतात त्या प्रोडक्शनचे रेकॉर्ड करण्याचे, त्यांचे फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचे, त्याचबरोबर रिसर्च अँड टेक्निकल इश्यूज अँड प्रोक्युरमेंट या सर्वांचा डेटा त्या कॉम्प्युटरच्या आधारे त्यामध्ये फीड केला जातो. आणि या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये देखील अशा कॉम्प्युटरचा, अशा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून तो ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम केले जात आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सध्या अत्यंत इम्पॉर्टंट आहे. Nowadays, the formula for business success is simple. जर आता सध्याच्या काळात बिझनेस सक्सेस करायचा असेल तर त्यासाठी एक सिम्पल फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला कोणता आहे? तर ड्राईव्ह इनोव्हेशन विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. जर बिझनेस सक्सेस करायचा असेल तर त्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून वेगवेगळे इनोव्हेशन त्यामध्ये ड्राईव्ह केले पाहिजे आणि त्यामधूनच हा बिझनेस सक्सेस होऊ शकतो. So, the first thing startups in any industry try to figure out is how to make smart IT recruiting choices. Without a backbone of information technology, a business is not going to go far. जर त्या बिझनेसमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापरच केला नाही तर ती बिझनेस फार दूरपर्यंत त्यांचा बिझनेस करू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या काळात या मॉडर्न इरामध्ये, आधुनिक काळामध्ये या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनने वापर करून त्यांचा जो काही बिझनेस आहे तो रन केला पाहिजे. त्यासाठी ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण हे आय टी मार्केटिंग काय आहे त्याचा स्टडी करत आहोत. तर व्हॉट इज आय टी मार्केटिंग, तर त्याचं फर्स्टली आपण मिनिंग काय आहे ते समजावून घेऊया. तर व्हेरी सिम्पल, आय टी मार्केटिंग और इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग रेफर्स टू द ॲप्लिकेशन ऑफ मार्केटिंग प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स व्हाया इलेक्ट्रॉनिक मीडिया अँड मोर स्पेसिफिकली द इंटरनेट. तर आय टी मार्केटिंगमध्येच आय टी मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक मार्केटिंगमध्ये मार्केटिंग करताना व्हरियस ॲप्लिकेशन्सचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्सचे वापर केले जाते. आणि यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून इंटरनेटच्या आधारे जी काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्यांचे मार्केटिंग करण्याचे काम या इंटरनेटचा वापर करून
इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग त्या गुड्स अँड सर्व्हिसेसचे केली जाते. द टर्म्स ई मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग अँड ऑनलाईन मार्केटिंग आर फ्रिक्वेंटली इंटरचेंज अँड कॅन ऑफन बी कन्सिडर्ड सिनोनॉमिस. तर या IT मार्केटिंगलाच ई मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग अँड ऑनलाईन मार्केटिंग या सिनोनॉम्सने या अर्थाने देखील ओळखले जाते. The methods of marketing have changed and improved, and we have become a lot more efficient at telling our stories and getting our marketing message out there. The methods of marketing have changed. ओके, पहिल्यांदा ट्रॅडिशनल पद्धतीने त्या गुड्स अँड सर्व्हिसेसचे मार्केटिंग केले जायचे, परंतु सध्या ही सिच्युएशन चेंज झाली आहे. यामध्ये जे काही मेथड्स मार्केटिंगसाठी केली जाते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस झालेले आहेत. त्यामध्ये योग्य प्रकारचे इम्प्रूव्हमेंट करण्यात आले आहे आणि त्यामधूनच अशी गुड्स अँड सर्व्हिसेसचे मार्केटिंग करताना अशा इंटरनेट मार्केटिंगचा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून असे मार्केटिंग केले जाते. असे मार्केटिंग केल्यामुळे ती काही जी गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्याचे इफेक्टिव्ह मार्केटिंग करण्यासाठी ही IT मार्केटिंग अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करते. ई मार्केटिंग इज द प्रोडक्ट ऑफ द मीटिंग बिटवीन मॉडर्न कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज अँड द एज ओल्ड मार्केटिंग प्रिन्सिपल्स दॅट ह्युमन्स हॅव ऑलवेज अप्लाइड. तर जी काही ओल्ड एज मार्केटिंग प्रिन्सिपल्स होते त्यामध्ये जी काही ह्युमन्स आहेत त्यांच्यावरती त्यांच्या साह्याने असे गुड्स अँड सर्व्हिसेसचे मार्केटिंग केले जात होते. बट नावडेज मॉडर्न कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून असे ई मार्केटिंग त्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेसचे केले जाते. आणि ही ई मार्केटिंग हे एक मॉडर्न कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बरोबरची काय आहे, एक मीटिंग आहे. त्यानंतर या IT मार्केटिंगचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. तर IT मार्केटिंगचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. तर ते ऑब्जेक्टिव्ज कोणते आहेत त्याचा स्टडी आता आपण करूया. द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे ॲडव्हर्टाईज, सेकंड इज रीच इंडिव्हिज्युअल्स, थर्ड इज इन्क्रीज सेल अँड मेक अवेअरनेस. दीज आर द 4 मेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ IT मार्केटिंग. ॲडव्हर्टाईज IT मार्केटिंगमुळे काय होते, जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस त्या कंपनी ती बिझनेस ऑर्गनायझेशन प्रोड्यूस करत असते तर त्यांचे मार्केटिंग करण्यासाठी अशा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. आणि ॲडव्हर्टाइजमेंट करताना एकदम इफेक्टिवली अशी ॲडव्हर्टाइजमेंट त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून केली जाते. आणि जी काही ॲडव्हर्टाईज केली जाते ती होल वर्ल्डमध्ये त्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज ही होत असते. त्यामुळे या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फर्स्ट उद्दिष्ट काय आहे तर ॲडव्हर्टाईज करताना जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये इनोव्हेशन घडवून ती वस्तू ऑल वर्ल्डमध्ये प्रत्येक कस्टमर्सला माहीत व्हावे, त्याची इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावी यासाठी अशी IT मार्केटिंग केली जाते. त्यानंतर आहे रिच इंडिव्हिज्युअल्स, इन्क्रीज सेल अँड मेक अवेअरनेस. तर जी काही गुड्स अँड सर्व्हिसेस त्या बिझनेसमध्ये प्रोड्यूस केली आहे त्याचा अवेअरनेस प्रत्येक कस्टमर्सला यावा यासाठी देखील हे IT मार्केटिंग केले जाते. आणि जी काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्याची मोठ्या प्रमाणावर सेल व्हावी, त्याची विक्री व्हावी यासाठी असे मार्केटिंग केली जाते. जर त्या वस्तूचे इनोव्हेटिव्ह पद्धतीने त्यामध्ये क्रिएटिव्हिटी करून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या वस्तूचे जर मार्केटिंग केले तर त्यामधून त्या कस्टमर्सपर्यंत ती वस्तू काय आहे त्याची ऑल इन्फॉर्मेशन हे त्यापर्यंत पोहोचत असते. आणि त्यामधून ती वस्तू मोठ्या प्रमाणावर विक्री होण्यासाठी, त्याचं सेलिंग होण्यासाठी ही मार्केटिंग असे IT मार्केटिंग अत्यंत इम्पॉर्टंट रोल प्ले करीत असते. त्यामुळे ही IT मार्केटिंगची काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते आता आपण पाहिले आहेत. त्यानंतर आहे 4 C's. तर इंटरनेट मार्केटिंगमध्ये 4 C's आहेत. तर ते 4 C's कोणते आहेत तर कम्युनिकेशन, कस्टमर, कन्व्हिनियन्स अँड कॉस्ट. या इंटरनेट मार्केटिंगमधील हे 4 C's अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. यांच्या आधारेच इंटरनेट मार्केटिंग हे अत्यंत चांगल्या पद्धतीने
करण्यासाठी यांची हेल्प होत असते. इंटरनेट मार्केटिंगमुळे काय होते, तर जे काही कस्टमर्स आहेत ओके, ते कस्टमर्स कोण आहेत ते आपल्याला सहज समजू शकतात. त्यांच्याबरोबर आपण या इंटरनेटच्या माध्यमातून कम्युनिकेशन करू शकतो. त्याचबरोबर इंटरनेट मार्केटिंगमुळे काय होते, जे काही मार्केटिंग केले जाते वस्तूंचे त्याच्यासाठी खर्च हा कमी लागतो. त्यामुळे खर्च कमी लागल्यामुळे मार्केटिंगसाठी त्या वस्तूची किंमत देखील आपोआप कमी होत असते. त्यासाठी इंटरनेट मार्केटिंगमध्ये कॉस्ट हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. त्यानंतर कन्व्हिनियन्स. तर अशा प्रकारे या इंटरनेट मार्केटिंगमध्ये कम्युनिकेशन, कस्टमर, कन्व्हिनियन्स अँड कॉस्ट दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट 4 C's in internet marketing. The product provides customer solution, price represents customer cost, place provides convenience and promotion enables two-way communication. तर या 4 Cचा वापर कशासाठी केला जातो, तर प्रोडक्टमुळे काय होते, जे काही कस्टमर्स आहेत त्यांना त्यांचे सॉल्युशन मिळण्यासाठी याची मदत असते. ओके, त्यांना जे काही प्रोडक्ट हवे आहे ते सहज उपलब्ध होत असते. त्याची मार्केटिंग केल्यामुळे ती वस्तू कोणत्या ठिकाणी मिळते, ती वस्तू कशा प्रकारची आहे, त्यामध्ये कोणकोणते कंटेंट आहे, त्याची क्वालिटी काय आहे, याची ऑल इन्फॉर्मेशन ते मार्केटिंग करताना त्यामध्ये फीड केलेली असते. आणि त्या कस्टमर्सना त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचे सॉल्युशन मिळण्यासाठी याची हेल्प होत असते. त्यानंतर आहे प्राईस रिप्रेझेंट्स कस्टमर कॉस्ट, place provides convenience and promotion enables two-way communication. Now let's see one by one. 4 C's in internet marketing. Customer solution. Okay, what is mean by customer solution? Rather than predefining the customer into a product, the consumer model puts the impetus on satisfying the customer's needs. The consumer model should be seen as a conversation between the customer and the business, which come together to create a custom product that satisfy a customer needs. तर इंटरनेट मार्केटिंगमधील फर्स्ट सी आहे तो आहे कस्टमर सॉल्युशन. कस्टमर सॉल्युशनमध्ये काय केले जाते, तर द कंझ्युमर मॉडेल शूड बी सीन ॲज अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन. तर या कॉन्झ्युमर मॉडेलचे म्हणजे कॉन्व्हर्सेशन कोणाबरोबर होते, तर जे काही कस्टमर आहे आणि जे काही बिझनेस आहे या दोघांमध्ये असे कॉन्व्हर्सेशन होत असते. आणि त्यामधून ओके कस्टम प्रॉडक्ट क्रिएट करण्यासाठी याची मदत होते. आणि त्यामधून जे काही कस्टमरची नीड्स आहे ते यामधून नीड फुलफिल केली जाते आणि त्यामधून कस्टमर हे सॅटिस्फाय होत असतात. त्यामुळे इंटरनेट मार्केटिंगमध्ये कस्टमर सॉल्युशन हा अत्यंत महत्त्वाचा असा सी आहे, फॅक्टर आहे. नेक्स्ट आहे कॉस्ट. कॉस्ट म्हणजे काय, तर दी प्राईस इज ओनली वन फॅक्टर इन ॲक्वायरिंग कस्टमर. ओके, कस्टमर पहिले कोणतीही वस्तू परचेस करताना काय पाहतो, तर त्या वस्तूची किंमत किती आहे. ओके, त्याच्या आधारेच ती वस्तू तो परचेस करत असतो. कॉस्ट रिफ्लेक्ट्स द कॉस्ट ऑफ यूजिंग द प्रोडक्ट. ओके, कॉस्ट रिफ्लेक्ट द कॉस्ट ऑफ यूजिंग द प्रोडक्ट which can include inconveniences changing from one computer software to another and customer ethics such as choosing between organic and non-organic eggs. तर कॉस्ट त्या वस्तूची किती आहे याच्यावरती ती वस्तू खरेदी करायची की नाही हे कस्टमर्स ठरवित असतात. त्यामुळे इंटरनेट मार्केटिंगमुळे काय होते, अशी कॉस्ट कमी करण्यासाठी याची मदत होत असते. त्यानंतर इंटरनेट मार्केटिंगमधील थर्ड सी आहे तो आहे कन्व्हिनियन्स. ओके, कन्व्हिनियन्समध्ये काय केले जाते, तर वेदर जिओग्राफिकल और थ्रू सर्च इंजिन्स इन्फ्लुएन्सेस द perceived value of a product. The easy and which a consumer can purchase a product is a crucial in deciding what business acquires customer. त्यानंतरचा लास्ट सी आहे तो आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन views the promotional process as lateral involving conversation between the customer and business. तर असे कम्युनिकेशन हे कस्टमर आणि बिझनेस या दोघांमध्ये होत असते. इंटरनेट मार्केटिंगमुळे
जेव्हा त्या प्रोडक्टचे त्या गुड्सची मार्केटिंग केली जाते तेव्हा ऑल डिटेल्स त्यामध्ये फीड केले जातात आणि जर कस्टमरला ती वस्तू परचेस करायची असेल तर ते थेट त्या बिझनेसबरोबर डील करू शकतो, ती वस्तू डिरेक्टली तिथूनच परचेस करू शकतो. त्यामुळे या कस्टमर्सचे आणि बिझनेसचे दोघांमध्ये कम्युनिकेशन होत असते. त्यामुळे या इंटरनेट मार्केटिंगमध्ये कस्टमर सॉल्युशन, कॉस्ट, convenience and communication, these are the most important 4 C's in internet marketing. त्यानंतर इंटरनेट मार्केटिंग अँड ट्रॅडिशनल मार्केटिंग या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तो आता आपण पाहणार आहोत. ओके, इंटरनेट मार्केटिंगमध्ये इंटरनेटचा वापर करून मार्केटिंग त्या गुड्स अँड सर्व्हिसेसचे केले जाते आणि ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये ट्रॅडिशनल पद्धतीने त्या वस्तू आणि सेवांचे काय केले जाते, मार्केटिंग केले जाते. तर या दोघांमध्ये नेमका डिफरन्स काय आहे, त्या दोघांमध्ये फरक काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर इंटरनेट मार्केटिंग इज इनएक्सपेन्सिव्ह व्हाईल ट्रॅडिशनल मार्केटिंग इज एक्सपेन्सिव्ह अँड रिक्वायर्स ह्यूज इन्व्हेस्टमेंट. ट्रॅडिशनल मार्केटिंग करायचे असेल तर हे एक्सपेन्सिव्ह आहे, ते खर्चिक आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अमाऊंट ही इन्व्हेस्टमेंट करावी लागते. त्या गुड्स अँड सर्व्हिसेसचे मार्केटिंग ट्रॅडिशनल पद्धतीने करायचे असेल तर ती ह्यूज इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये केल्यानंतर त्या वस्तूंचे मार्केटिंग करता येते. त्यामुळे ही ट्रॅडिशनल मार्केटिंग एक्सपेन्सिव्ह आहे, खर्चिक आहे. मात्र इंटरनेट मार्केटिंग ही इनएक्सपेन्सिव्ह आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची गरज नसते. यामध्ये जे काही इंटरनेट आहे त्याच्या आधारावरती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून असे गुड्स अँड सर्व्हिसेसचे मार्केटिंग केले जाते. त्यामुळे इंटरनेट मार्केटिंग करताना जे काही गुड्स अँड सर्व्हिसेसचे मार्केटिंग केले जाते त्यासाठी खर्च हा कमी लागतो. ट्रॅडिशनल पद्धतीने केला तर तो जास्त खर्च लागतो आणि इंटरनेटच्या माध्यमातून केला तर कमी खर्च लागतो. यामुळे इंटरनेट मार्केटिंग हे इनएक्सपेन्सिव्ह आहे अँड ट्रॅडिशनल मार्केटिंग हे एक्सपेन्सिव्ह आहे. द इंटरनेट डील प्रोसिजर इज वेल थॉट ऑफ डिलिव्हरिंग गुड्स. ट्रॅडिशनल डील प्रोसिजर विच इज डन ॲज अ रिअल टाईम डील अँड देअरफॉर अ लॅक ऑफ प्रोडक्ट. तर इंटरनेट डील प्रोसिजर ही कशी होते तर जी काही गुड्स आहेत त्यांची डिलिव्हरी थेट कस्टमर्सच्याकडे केली जाते आणि ट्रॅडिशनल डील प्रोसिजर ही कशा प्रकारे डन होते तर यामध्ये रिअल टाईम डील केली जाते. म्हणजे यामध्ये वस्तू ट्रॅडिशनल पद्धतीने सेल करायची असेल तर त्यामध्ये फेस टू फेस ट्रान्झॅक्शन्स केले जातात. बट इंटरनेट मार्केटिंगमध्ये जी काही इंटरनेट डील प्रोसिजर केली जाते ती डिरेक्टली जी काही गुड्स आहेत ते बिझनेस थ्रू त्या कस्टमर्सच्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम यामध्ये केले जाते. त्यामुळे इंटरनेट डील प्रोसिजर इज वेल थॉट ऑफ डिलिव्हरिंग गुड्स अँड ट्रॅडिशनल डील प्रोसिजर विच इज डन ॲज रिअल टाईम डील. हा सेकंड डिफरन्स आहे इंटरनेट अँड ट्रॅडिशनल मार्केटिंगमधील आहे. नेक्स्ट डिफरन्स काय आहे तर इंटरनेट मार्केटिंग इज द प्रोडक्ट ऑफ द मीटिंग बिटवीन मॉडर्न कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज वेअर ॲज ट्रॅडिशनल मार्केटिंग रिमेन टू बी स्टॅग्नंट. तर इंटरनेट मार्केटिंगमध्ये जे काही प्रोडक्ट आहे त्याचे मीटिंग हे मॉडर्न कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या बेसिसवरती केली जाते. आणि ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये स्टॅग्नंट यांचा यूज करून असे मीटिंग यामध्ये केली जाते. तर इंटरनेट अँड ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये अशा प्रकारचे डिफरन्स आहे ते आता आपण पाहिलेलं आहे की इंटरनेट मार्केटिंग हे इनएक्सपेन्सिव्ह आहे अँड ट्रॅडिशनल मार्केटिंग हे एक्सपेन्सिव्ह आहे. द इंटरनेट डील प्रोसिजर ही डिलिव्हरिंग गुड्स बरोबर त्याची प्रोसिजर केली जाते अँड ट्रॅडिशनल डील प्रोसिजर ही डन इज अ रिअल टाईम डील आहे. त्याचबरोबर इंटरनेट मार्केटिंगमध्ये जे काही प्रोडक्ट आहे त्याची मीटिंग ही मॉडर्न कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या बेसिसवरती होते आणि ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये स्टॅग्नंटवरती असे मीटिंग होत असते. त्यानंतर या इंटरनेट मार्केटिंगचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत
त्याचे फायदे आहेत, तर ते कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत ते आता आपण पाहणार आहोत. तर अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे काय होते, असे मार्केटिंग करताना जी काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्याची जी काही ऑल इन्फॉर्मेशन आहे ती त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या आधारे, इंटरनेटच्या आधारे ऑल इन्फॉर्मेशन त्या प्रोडक्टबद्दलची त्यामध्ये फीड केली जाते. आणि जेव्हा तो कस्टमर ती इन्फॉर्मेशन पाहतो तेव्हा त्याला ऑल इन्फॉर्मेशन, त्याला ज्या प्रकारची वस्तू हवी त्या प्रकारची वस्तू आहे की नाही, त्याचे नाव, त्याची क्वालिटी, त्याची प्राईस, त्याची कोणकोणती क्वांटिटी, त्यामुळे कोणकोणते प्रकारचे कंटेंट्स त्यामध्ये इन्क्लूड केले, ही सर्व इन्फॉर्मेशन सहज त्या कस्टमर्सला उपलब्ध होत असते. त्यामुळे या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे, इंटरनेट मार्केटिंगमुळे काय होते, तर जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या गुड्स अँड सर्व्हिसेसची सहज अवेलेबल उपलब्ध होत असते. सेकंड ॲडव्हान्टेजेस आहेत लर्न अबाउट प्रोडक्ट्स. लर्न अबाउट प्रोडक्ट्स ॲज वेल ॲज परचेस देम ॲट एनी आवर. तर जे काही प्रोडक्ट आहे त्याची इन्फॉर्मेशन तो कस्टमर कधीही लर्न करू शकतो. कारण अशी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आपण जेव्हा मार्केटिंग करताना वापर करतो तेव्हा ती इन्फॉर्मेशन ही कायमस्वरूपी त्यामध्ये फीड केलेली असते. त्यामुळे त्या कस्टमर्सला जेव्हा ती वस्तू परचेस करायची असेल तेव्हा त्या वस्तूबद्दलची इन्फॉर्मेशन तो केव्हाही पाहू शकतो, लर्न करू शकतो. रिडक्शन इन कॉस्ट ऑन दी पार्ट ऑफ मार्केटर ॲज वेल ॲज कस्टमर. तर या इंटरनेट मार्केटिंगचा थर्ड ॲडव्हान्टेजेस आहे तो आहे रिडक्शन इन कॉस्ट ऑन दी पार्ट ऑफ मार्केटर ॲज वेल ॲज कस्टमर. इंटरनेट मार्केटिंग करताना जे काही प्रोडक्ट आहे त्याचे मार्केटिंग करण्यासाठी खर्च हा कमी लागतो आणि मार्केटिंग करण्यासाठीचा खर्च कमी लागत असल्यामुळे त्या वस्तूची आपोआपच ही प्राईस देखील कमी होत असते. त्यामुळे इंटरनेट मार्केटिंगमुळे फर्स्ट नंतरचा आणखीन एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे की ती जे काही कॉस्ट आहे ती रिडक्शन करण्यासाठी, त्या कॉस्टमध्ये कपात करण्यासाठी देखील या इंटरनेट मार्केटिंगचा मोस्ट रोल आहे. नंतर एक्सपान्शन ऑफ लोकल मार्केट्स टू नॅशनल अँड इंटरनॅशनल मार्केट. तर इंटरनेट मार्केटिंगमुळे काय होते, जे काही लोकल मार्केट आहे त्यापासून नॅशनल अँड इंटरनॅशनल मार्केटपर्यंत या बिझनेसचं काय होते, एक्सपान्शन होण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे या इंटरनेट मार्केटिंगची अनेक ॲडव्हान्टेजेस आहेत. तर फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे तो आहे अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन, learn about products as well as purchase them at any hour, reduction in cost on the part of marketer as well as customer, and expansion of local markets to national and international markets. तर अशा प्रकारचे ॲडव्हान्टेजेस या इंटरनेट मार्केटिंगमुळे त्या बिझनेसला प्राप्त होत असतात. त्यानंतर हाऊ टू यूज IT इन मार्केटिंग करायचे असेल तर या इंटरनेटचा, या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कशा प्रकारे यूज केला जातो, तर मार्केटिंग इज ऑल अबाउट गेटिंग मॅसेज इन फ्रंट ऑफ पोटेन्शियल कन्झ्युमर्स इन ॲपेलिंग वे दॅट हॅव द पोटेन्शियल टू इन्फ्लुअन्स परचेस डिसिजन्स. डुईंग सो इन द 21st century रिक्वायर्स द यूज ऑफ व्हरियस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टूल्स. तर या IT मार्केटिंगचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा या मार्केटिंगमध्ये कशा प्रकारे यूज केला जातो ते आपण पाहत आहोत. तर 21st century रिक्वायर्स द यूज ऑफ व्हरियस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टूल्स. जर बिझनेस करायचा असेल तर बिझनेस करताना या 21st centuryमध्ये असे रिक्वायर केले गेले आहे की त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांचा बिझनेस रन केला पाहिजे. बिझनेसमध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज केले जातात, अनेक फंक्शन्स पार पाडले जातात. मग तशी फंक्शन्स करण्यासाठी, ते काम करण्यासाठी अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे आणि त्यामधून योग्य त्या प्रकारे इनोव्हेशन घडवून ते प्रोडक्ट कस्टमर्सपर्यंत पोहोचवले पाहिजे. मग असे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर कुठे केला पाहिजे, तर ती वस्तू तयार करण्यापासून तर ते वस्तूचे मार्केटिंग करण्यापर्यंत, त्याचे डिस्ट्रीब्युशन करण्यापर्यंत अशा ऑल टेक्नॉलॉजीचा वापर करून ती वस्तू कस्टमर्सपर्यंत पोहोचवली पाहिजे. तर या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा मार्केटिंग करताना कशा प्रकारे वापर केला जातो ते आपण पाहत आहोत. तर यामध्ये फर्स्ट आहे ते ब्लॉगिंग.
Many marketing professionals are involved in setting up or managing blogs for their companies. Okay, many marketing professionals are involved in setting up अँड मॅनेजिंग ब्लॉग्स फॉर देअर कंपनीज. त्यांची जी काही कंपनी आहे त्यामध्ये हे जे मार्केटिंग प्रोफेशनल्स आहेत ते काय करतात, यामध्ये अनेक गोष्टी या समाविष्ट केल्या आहेत. त्यामध्ये ते मॅनेजिंग ब्लॉग्स हे सेटअप करतात आणि त्यामधून असे मार्केटिंग केले जाते. त्यानंतर आहे कॉम्प्युटराइज्ड प्रेझेंटेशन. मार्केटर्स आर ऑफन रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग कॉम्प्युटराइज्ड सेल्स अँड मार्केटिंग प्रेझेंटेशन यूजिंग PowerPoint और अदर ॲप्लिकेशन. मग अशा वस्तूंचे मार्केटिंग करायचं असेल तर त्यासाठी असे प्रेझेंटेशन कम्प्युटरच्या आधारे प्रेझेंटेशन तयार केले जाते. त्यामध्ये मार्केटर्स आर ऑफन रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग कॉम्प्युटराइज्ड सेल्स अँड मार्केटिंग प्रेझेंटेशन यूजिंग PowerPoint अँड अदर ॲप्लिकेशन्स. मग असे प्रेझेंटेशन करताना त्या कॉम्प्युटरमध्ये जे काही PowerPoint आहे आणि अदर ॲप्लिकेशन्सचा वापर करून असे प्रेझेंटेशन हे बनवले जाते आणि त्याच्या आधारे असे मार्केटिंग करण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे मार्केटिंग करताना ब्लॉगिंग, कॉम्प्युटरचं प्रेझेंटेशन हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे CRM. कस्टमर म्हणजे कोणतं, ते ग्राहक. ग्राहकांमध्ये जे काही संबंध आहेत त्यांचे योग्य त्या प्रकारे व्यवस्थापन करण्याचे काम यामध्ये केले जाते. मग त्याच्यासाठी एक सिस्टम आहे. यामध्ये कंपनीज ऑफन यूज सोफिस्टिकेटेड CRM सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन टू कीप ट्रॅक ऑफ ऑल टाईप्स ऑफ कस्टमर कॉन्टॅक्ट इन्क्लुडिंग सेल्स कॉल्स, प्रेझेंटेशन, परचेसेस, कंप्लेंट्स अँड एक्सेट्रा. मग अशा कंपनी काय करतात तर या CRM याचे एक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन हे तयार केले जाते आणि त्यामधून जे काही कस्टमर आहे त्यांच्याविषयीचा कस्टमर कॉन्टॅक्ट, त्याचबरोबर यामध्ये त्यांचे सेल्स कॉल्स, प्रेझेंटेशन, परचेसेस, कंप्लेंट्स यांचा यामध्ये काय केलं जातो, त्या ॲप्लिकेशनच्या आधारे हे सर्व इन्फॉर्मेशन यामध्ये कलेक्ट केली जाते आणि त्यातून असे मार्केटिंग करण्याचे प्रयत्न केले जातात. मार्केटिंग करायचे असेल तर कस्टमरबरोबरचे योग्य त्या रिलेशन मेंटेन करणे आवश्यक आहे. मग या कस्टमर्सचे रिलेशनशिप योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्यासाठी कंपनी अशी बिझनेस ऑर्गनायझेशन अशा प्रकारचे सिस्टम्स अडॉप्ट करून जे काही कस्टमर्स आहेत त्यांच्याबद्दलची ऑल इन्फॉर्मेशन प्राप्त करतात आणि त्यामधून जास्त प्रमाणावर गुड्स अँड सर्व्हिसेस सेल कसे करता येईल याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर आहे ईमेल कम्युनिकेशन. ईमेल कम्युनिकेशनमध्ये काय केले जाते तर मार्केटिंग प्रोफेशनल्स रिअली हॅवीली वन ईमेल कम्युनिकेशन. मार्केटिंग प्रोफेशनल्स हे काय करतात तर 1-on-1 ईमेल कम्युनिकेशनचा वापर करून असे मार्केटिंग करीत असतात. ऑर्डर टू अकॉम्प्लिश देअर वर्क, ईमेल कम्युनिकेशन इज क्वाईट कॉमन विथ कस्टमर, प्रॉस्पेक्टर्स, कोवर्कर्स, मेंबर ऑफ द मीडिया अँड अदर्स. त्यामुळे या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर या मार्केटिंगमध्ये करीत असतात. यामध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट योग्य प्रकारचे सिस्टम जे काही CRM सिस्टम आहे ते बिझनेसमध्ये अडॉप्ट केले जाते. त्याचबरोबर ईमेल कम्युनिकेशनचा वापर करून देखील असे मार्केटिंग केले जाते. त्यानंतर आहे ग्राफिक डिझाईन सॉफ्टवेअर. तर ग्राफिक डिझाईन सॉफ्टवेअरचा कशा प्रकारे मार्केटिंग करण्यासाठी वापर केला जातो तर मार्केटर्स हू आर इन्वॉल्व इन डिझायनिंग ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड कोलॅटरल मटेरियल्स सच ॲज ब्राउचर्स अँड न्यूजलेटर्स फॉर देअर कंपनीज आर एक्सपेक्टेड टू बी वेल वर्स इन द यूज ऑफ ग्राफिक डिझाईन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन लाईक इन अ डिझाईन, फोटोशॉप एक्सेट्रा. मग मार्केटिंग करायचे असेल तर या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा म्हणजे ग्राफिक डिझाईन सॉफ्टवेअरचा देखील बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वापर केला जातो. यामध्ये अशी ग्राफिक डिझाईन सॉफ्टवेअरचा वापर करून वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सचा वापर करून त्या प्रोडक्टबद्दलची योग्य त्या प्रकारे फोटोशॉप त्यांचे डिझाईन हे ग्राफिक पद्धतीने डिझाईन केले जाते आणि त्याच्या आधारे असे मार्केटिंग हे केले जाते. त्यानंतर आहे सोशल मीडिया. सोशल मीडियाचा देखील
इंटरनेट मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, कारण सोशल मीडिया ही सध्याच्या काळात अनेक लोक यूज करत असतात, अनेक पीपल्स या सोशल मीडियाचा वापर करीत असतात. त्यामुळे जे काही प्रोडक्ट आहे ते कस्टमर्सपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायचे असेल तर या सोशल मीडियाचा वापर करून असे मार्केटिंग केले जाते. मग सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे करतात, तर विथ सो मेनी कंपनीज इनकॉर्पोरेटिंग सोशल नेटवर्किंग into their promotional efforts, marketing professionals need to be well versed in the use of popular social media technologies as tools for attracting new business and building customer relationship. मग अशा सोशल मीडियाचा वापर कशासाठी करतात, तर बिझनेसकडे जो काही न्यू बिझनेस आहे त्याच्याकडे ॲट्रॅक्टिंग व्हावे कस्टमर्सने आणि कस्टमर्सबरोबरचे रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर केला जातो. मग सोशल मीडियामध्ये अनेक वेगवेगळे टूल्स आहेत. त्याच्यामध्ये न्यूजपेपर, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करून अशा प्रोडक्ट अँड सर्व्हिसेसचे मार्केटिंग केले जाते. त्यामधून जो काही न्यू बिझनेस आहे त्याच्याकडे ॲट्रॅक्टिंग व्हावे त्या कस्टमर्सने आणि त्या कस्टमर्सबरोबरचे जे काही रिलेशनशिप आहे ते योग्य त्या प्रकारे बिल्ड करण्यासाठी अशा टेक्नॉलॉजीचा वापर हा मार्केटिंग करण्यासाठी करीत असतो. तर अशा प्रकारे या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यामध्ये ब्लॉगिंग, कॉम्प्युटराइज्ड प्रेझेंटेशन, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ईमेल कम्युनिकेशन, ग्राफिक डिझाईन सॉफ्टवेअर अँड सोशल मीडिया या सर्वांचा वापर या ऑल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून या इंटरनेट मार्केटिंगमध्ये त्या गुड्स अँड सर्व्हिसेसचे IT मार्केटिंग करण्यासाठी, इंटरनेट मार्केटिंग करण्यासाठी या ऑल फॅक्टर्सचा वापर करून असे मार्केटिंग केले जाते. तर दिस रिझल्ट डिमॉन्स्ट्रेट्स द सिग्निफिकंट रोल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन टुडेज बिझनेस वर्ल्ड अँड इन मार्केटिंग मॅनेजमेंट इन इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी अँड मेजर कॉस्ट सेविंग, बेटर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. तर या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे कोणकोणते बेनिफिट्स प्राप्त होतात ते देखील आपण यामध्ये पाहिले, तर त्याचं कन्क्लुजन काय आहे ते आता पाहत आहोत. तर या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा इंटरनेट मार्केटिंगचा वापर केल्यामुळे काय होते, जे काही प्रोडक्ट आहे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ह्याची हेल्प होते आणि त्याची जी काही कॉस्ट आहे ते देखील कमी करण्यासाठी याची मदत होते. त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट योग्य त्या प्रकारे करता येते. कस्टमर्सबरोबरचे रिलेशनशिप मॅनेजमेंट कस्टमर रिलेशनशिप मॅनेज करण्यासाठी देखील याची मदत होते आणि हेल्प टू सॉल्व मेजर प्रॉब्लेम्स रिलेटेड टू कस्टमर सर्व्हिसेस. कस्टमर सर्व्हिसेसबद्दल जे काही त्याच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्यासाठी देखील या इंटरनेट मार्केटिंगची मोठ्या प्रमाणावर हेल्प होत असते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये IT मार्केटिंग म्हणजे इंटरनेट मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्यामधील फोर्सेस कोणकोणते आहेत आणि या IT मार्केटिंगचा हाऊ टू यूज IT इन मार्केटचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा मार्केटिंग करण्यासाठी कशा प्रकारे यूज केला जातो ते देखील आपण आज या लेक्चर्समध्ये पाहिले आहे. थँक्यू.